नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारी मध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण वर्ग कसे काढायचे या संदर्भातले काही एक्झाम्पल बघणार आहोत. हे शॉर्ट ट्रिक्स खूप महत्वाचे आहेत. जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की तो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके, तर या टाईपच्या ज्या शॉर्ट ट्रिक्स ज्या आहेत या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहेत. सर्व MPSC ची एक्झाम आहे, पोलीस भरती आहे, तलाठी भरती आहे, ग्रामसेवक भरती आहे. लहान माझे मित्र आहेत जे 8वी 9वी 10वी मध्ये स्कॉलरशिपचा स्टडी करतात, त्यांच्यासाठी या ट्रिक्स खूप जास्त महत्वाच्या आहेत. तर आज आपण एकक स्थानी 5 हा नंबर असणार आहे, त्याचे वर्ग कसे काढायचे त्याच्या शॉर्ट ट्रिक्स बघणार आहोत. तर चला वर्ग आपण बघूया. इथे 5चा वर्ग सर्वांना माहित आहे, तो आहे 25. ओके, आता 15चा वर्ग आपल्याला बघायचा आहे. एकक स्थानी 5 हा नंबर आहे, तर मी पहिल्यांदा 5चा वर्ग घेणार. किती? 25. ओके, 5चा वर्ग आहे 25. पुढे हा नंबर जो आहे तो दिलेला नंबर आहे 1. हा एक नैसर्गिक नंबर आहे. त्याच्या पुढचा नंबर जो आहे तो घ्यायचा. बघा 1 आहे, 1 नंतरचा नंबर आहे 2. या दोन्हींचा काय करायचं? गुणाकार करायचा. या दोन नंबरचा गुणाकार करायचा. 1 गुणिले 2 गुणाकाराला येते 2. ओके, 1.5. आता आपण काय करूया? 15चा वर्ग घेऊया. इथे बघा 2 नंबर आहे तसा 2 नंबर लिहायचा. पुढे हा 25 नंबर आहे तसा लिहायचा. ओके, 15चा वर्ग आहे 225. पुढे आता 25चा वर्ग घेऊया. पहिल्यांदा मला 5चा वर्ग लिहावा लागेल. तो किती आहे? 25. इथे बघा आता हा 2 हा नंबर आहे, 2 हा नंबर आहे, 2च्या पुढचा नंबर 3 म्हणजे 2 गुणिले 3 6. म्हणून इथे आपण 25चा वर्ग बघा लिहित असताना हा पहिला नंबर 6 घेतो, त्याच्या पुढे मी 25 मेन्शन करणार. 625. 25चा वर्ग किती आहे? 625. पुढे आता 35चा वर्ग बघूया. 5चा वर्ग 25. 5चा वर्ग 25. आता बघा हा 3 नंबर दिलेला आहे. 3 नंबरच्या पुढचा नॅचरल नंबर आहे तो 4. त्यांचा गुणाकार करूया. 3 चौक 12. म्हणून 35चा वर्ग किती येणार? 1225. ओके, 1225 हा नंबर आपल्याला इथे भेटला. 1225. ओके, 45चा वर्ग बघूया. पहिल्यांदा 5चा वर्ग घ्यायचा. किती? 25. खूप सोप्या पद्धती आहेत. या पद्धतीने तुम्ही या मेथडने काही सेकंदामध्ये प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ओके, आता बघा हा नंबर 4 आहे, 4च्या पुढचा नंबर आहे तो 5. ओके, 4च्या पुढचा नंबर आहे तो 5 आहे. 4 गुणिले 5 यांचं मल्टिप्लिकेशन आलं 20. म्हणून 45चा जो वर्ग आहे तो आपण असा लिहू शकतो 20 25. ओके, 20 25. पुढे बघूया 5चा वर्ग पहिल्यांदा लिहितो मी 25. आता पुढे हा 5 हा नंबर आहे. 5च्या पुढचे नैसर्गिक संख्या आहे 6. म्हणजे मला इथं 5 गुणिले 6 हा नंबर असा लिहावा लागेल. त्याचा गुणाकार करायचा. 5 7 किती येणार आहे? 30. म्हणून या संख्येचा जो वर्ग आहे 55चा वर्ग तो आहे 30. तो वर्ग आहे ते तो वर्ग मी असा लिहू शकतो 30 25. ओके, पुढचा नंबर घेतो मी 65. पहिल्यांदा 5चा वर्ग बघा 25. 5चा वर्ग 25. आता हा नंबर 6 आहे. 6 नंबर मी असा लिहिणार मी इथे. 6च्या पुढचा जो नंबर आहे तो 7 म्हणजे नैसर्गिक नंबर आहे, ते नॅचरल नंबर आहे. 6 गुणिले 7 6 गुणिले 7 42.
म्हणून 65चा जो वर्ग आहे तो मी असा लिहू शकतो. 65चा वर्ग बघा 42 25. मी असा लिहू शकतो 42 25. तर आता 75चा वर्ग किती येणार आहे, 85चा वर्ग किती येणार आहे, 95चा वर्ग किती येणार आहे, हे तुम्ही सॉल्व करा आणि कमेंट मध्ये त्याची उत्तर किती येणार आहेत ते मला सांगा. आणि पहिल्यांदा 75चा वर्ग किती येणार आहे हे कमेंट मध्ये तुम्ही कळवा. तर या टाईपचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की लगेच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन समोरील बटन हे प्रेस करायला विसरू नका, कारण या टाईपचे व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत राहणार आहे आणि ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे जे बटन आहे ते दाबा. थँक्यू फॉर वॉचिंग.